नमस्कार. महाराष्ट्राचा हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे मे महिन्यामध्ये अरबी समुद्रामध्ये एक मोठं शक्तिशाली चक्रीवादळ जे आहे हे येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या संदर्भातले जे मॉडेल आहेत, यामध्ये मॅप्स जे आहेत हे आपल्याकडे प्राप्त झाली आहेत. जे युरोपियन मॉडेल असतील, GFS ग्लोबल फोरकास्ट असेल, यांच्या अंदाजानुसार सायक्लोनचे संकेत हे दिसत आहेत. चक्रीवादळाचे संकेत दिसत आहेत CFS मॉडेलमध्ये. बंगालच्या उपसागरामध्ये त्याचबरोबर अरबी समुद्रामध्ये सायक्लोनचे जबरदस्त संकेत हे दिसून येत आहेत. तर यामध्ये जर क्लायमेट पाहिलं, फोरकास्ट सिस्टीम जे आहे CFS क्लायमेट फोरकास्ट सिस्टीम या मॉडेलमध्ये लॉंग रेंज हवामान अंदाज हे देतं. आणि यामध्ये पुढील म्हणजे मे महिन्यामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये एक मोठी सिस्टीम किंवा सायक्लोन तयार होण्याचे स्पष्ट संकेत हे दाखवले आहेत. आणि या मॉडेलनुसार दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान समुद्र आणि उत्तर बंगालचा उपसागर असा पावसाचा पट्टा, रेनफॉल बँड जो आहे हा दिसत आहे, ज्यामध्ये सामान्यतापेक्षा 150 ते 200 मिलीमीटर जास्त पाऊस हा दिसत आहे. आणि असा विस्तृत आणि जास्त पावसाचा पॅटर्न सहसा सायक्लोन किंवा लो प्रेशर सिस्टीममध्ये दिसतो. तर या ठिकाणी पाहू शकता, इथे महाराष्ट्रामध्ये सुद्धा हा जो लो प्रेशर सिस्टीम आहे या कालावधीमध्ये, तर या ठिकाणी हा जो पट्टा आहे यामध्ये तारीख सुद्धा यामध्ये पाहू शकता. मे 2026 सालीचं CFS सालीचं जे प्रिस्क्रिप्शन आहे यामध्ये अबोव नॉर्मल रेन हा दिसत आहे. तर हा जो पट्टा आहे लो प्रेशर सिस्टीममध्ये हा अंदमान समुद्र त्याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये सुद्धा हा दिसून येतोय. तर या भागामध्ये जास्त पाऊस आहे, लो प्रेशर किंवा अरबी समुद्रामध्ये सुद्धा दिसतोय. यामध्ये जो कोकण किनारपट्टी आहे त्याचबरोबर कर्नाटकचा भाग आणि या भागामध्ये जास्त पाऊस जो आहे हा दिसून येतोय मे महिन्यामध्ये. तर याचं कारण जे आहे हे असू शकतं की यामध्ये पाऊस जो आहे हा जास्त असणार आहे, कारण चक्रीवादळ जे आहे या ठिकाणी बनू शकतं. या दोन्ही ठिकाणी मे महिन्याच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यामध्ये चक्रीवादळाचे संकेत आहेत आणि या कारणामुळे हे वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. जास्त पाऊस त्या ठिकाणी लो प्रेशर सिस्टीम किंवा चक्रीवादळामुळे होणार आहे. तर हा पॅटर्न जो आहे पुढे पूर्व भारतामध्ये म्हणजे बांगलादेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, बिहार, छत्तीसगड पर्यंत जातोय. हा जो लो यामध्ये पाहू शकता इथे पुढे गेलेला आहे. त्याचबरोबर इकडे सुद्धा गुजरातमध्ये सुद्धा दिसतोय, महाराष्ट्रामध्ये, आणि हा जो भाग आहे या भागामध्ये सुद्धा दिसतोय. तर यामध्ये मे महिन्यासाठी हा पावसाची शक्यता जास्त आहे, कारण चक्रीवादळ हे इथून आतमध्ये जाऊ शकतं आणि या ठिकाणी सुद्धा बंगालच्या उपसागरामध्ये हे तयार होऊ शकतं. तर या पद्धतीने जर पाहिलं तर पुढचं जो वातावरण आहे या ठिकाणी पाहू शकता लो प्रेशर सिस्टीममध्ये इथे आहे आणि हा भाग आहे, या भागामध्ये हे चक्रीवादळ तयार होऊ शकतं. साप्ताहिक अंदाज मे महिन्यासाठीचा पाहूयात आपण. 4 ते 11 मे दरम्यान चक्रीवादळ कुठे तयार होऊ शकतं, तर 4 ते 11 मे या कालावधीमध्ये दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरामध्ये जास्त पाऊस, सुरुवातीचं जे कन्व्हेक्शन आहे यांची ढगांची वाढ होईल आणि त्याच्यानंतर सायक्लोन नाही पण सिस्टीम तयार होण्याची सुरुवात होईल. 4 ते 11 मेच्या दरम्यान बंगालच्या उपसागरामध्ये हा जो भाग आहे या भागामध्ये चक्रीवादळ तयार होईल 4 ते 11 मेच्या दरम्यान. त्याच्यानंतर इथे पाहिलं तर 4 ते 13 मेचं वातावरण दिसतंय, इथे खालच्या भागामध्ये सुद्धा दिसतंय. त्याचबरोबर इथे हा जो भाग आहे चक्रीवादळ तयार होण्याचा संकेत इथे दिसून येतात. यामध्ये 11, 14 ते 23 मे, त्याचबरोबर 4 ते 13 मे इथे असेल आणि 14 ते 23 मे हे वरच्या भागामध्ये बंगालच्या उपसागराकडे सरकण्याचे संकेत आहेत. त्याच्यानंतर पुढचा सप्ताह, पुढचा आठवडा 11 ते 18 मे या ठिकाणी सर्वात जास्त शक्यता आहे बंगालच्या उपसागरामध्ये एक मोठं चक्रीवादळ तयार होण्यासाठी. तर संपूर्ण बंगालचा उपसागर, अंदमान परिसरामध्ये जोरदार हा पावसाचा पट्टा तयार होतोय. 150 ते 200 मिलीमीटर अतिरिक्त पाऊस या ठिकाणी असेल आणि याच काळामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये 11 ते 18 मे दरम्यान सायक्लोन म्हणजेच चक्रीवादळ, अर्नब चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी या मॅपमध्ये सुद्धा पाहू शकता लो प्रेशर सिस्टीम जे आहे यामध्ये लो प्रेशर तयार होतोय. याचं तारीख पाहिली तर 14 मे म्हणजे 14 ते 23 मेच्या दरम्यान या ठिकाणी लो प्रेशर तयार होईल आणि यामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये या भागामध्ये चक्रीवादळ तयार होईल. आता याचा जो लँडफॉल असेल हा कुठे होईल हे आता सध्या सांगणं कठीण आहे. कोलकातामध्ये होईल, ओडिशामध्ये होईल, आंध्र प्रदेश की डायरेक्टली
यामध्ये बांगलादेश सीमेवर जाईल, तर हे नंतर सांगता येईल. सध्या सायक्लोन तयार होण्यासाठीचे संकेत हे दिसत आहेत. CFS मॉडेल आहे, यामध्ये लो प्रेशर जो आहे हा दाखवला जातोय, या ठिकाणी बनतोय मे मध्ये, 14 मे साठी. तर पुढे जो सप्ताह आहे 18 ते 25 मेच्या दरम्यान पाहिलं तर अरबी समुद्र जो आहे यामध्ये सुद्धा संभाव्य सिस्टीम तयार होते, आणि ही जर पहिली तयार झाली तर त्याला बुरासू असे नाव असेल. नंतरनं बंगालच्या उपसागरामध्ये संबंधित हालचाल ही तयार होईल. या ठिकाणी पाहिलं तर इथे पाहू शकता, इथे या ठिकाणी लो प्रेशर सिस्टीम तयार झाले 15 ते 19 मे या दरम्यान, आणि शेवटच्या आठवड्यामध्ये ही जी लो प्रेशर सिस्टीम आहे इथे पुढे वाढून इकडे चक्रीवादळ हे तयार होऊ शकतं. कदाचित ते गुजरातच्या सीमेवर जाण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे, पण चक्रीवादळ शेवटच्या आठवड्यामध्ये बनण्याची शक्यता आहे. म्हणजेच 10 मे नंतरनं चक्रीवादळाची शक्यता सगळ्यात जास्त वाढते. सायक्लॉनसाठी फेवरेबल कंडिशन म्हणजे जास्त चांगले जी कंडिशन आहे ही कधी बनते, लो प्रेशर कमी दाब जो बनतोय 11 ते 18 मे दरम्यान खूप कमी दाब बनतोय. सिस्टीम मजबूत होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आपण या ठिकाणी पाहिलं, लो प्रेशर सिस्टीम इथे दाखवलेली आहे, ही बनते बंगालच्या उपसागरामध्ये 11 ते 18 मे दरम्यान. त्याच्यानंतरनं पुढे पाहिलं तर GST SST जो आहे, सी सरफेस टेम्परेचर, ते सुद्धा त्या कालावधीमध्ये 30 ते 31 सेल्सिअस किंवा जास्त वाढतंय. 26 पेक्षा जास्त असेल तर ते तापमान जे आहे चक्रीवादळ बनण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं, आणि इथे 30-31 पर्यंत जात आहे, त्यामुळे जास्त चांगली ही कंडिशन त्या ठिकाणी बनणार आहे. त्याचबरोबर विंड शिअर जो असतो हा सुद्धा महत्त्वाचा असतो. या कारणामुळे सायक्लोन जास्तीत जास्त पॉवरफुल होऊन जास्तीत जास्त टिकतं. तर विंड शिअर जर कमी विंड शिअर असेल तर सायक्लोन जास्त वेळ टिकून राहतं, आणि जास्त विंड शिअर असेल तर सिस्टीम ही कमजोर होते. या पद्धतीने इथे जर विंड शिअर पाहिला तर या ठिकाणी चांगला कमी शेअरचा झोन दिसतोय. या कारणामुळे या ठिकाणी 100% खात्री आहे, 100% शक्यता आहे की या ठिकाणी चक्रीवादळ जे आहे हे बनणार आहे बंगालच्या उपसागरामध्ये 11 ते 18 मे दरम्यान, कारण सगळ्यात कमी हा विंड शेअर या ठिकाणी दिसून येतोय सध्याच्या परिस्थितीनुसार. त्याच्यानंतर मोजो जो आहे, मॅडन जुलियन एस्केलेशन अंशतः फेवरेबल आहे, ढगांनी पाऊस वाढवण्यासाठी महत्त्वाचं असतं. पुढे पाहिलं तर क्लायमेटोलॉजी, मे महिना हा प्री मान्सून सायक्लॉन सीझनचा पीक असतो, त्यामुळे मे महिन्यामध्ये जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे. संभाव्य कशी असेल यामध्ये सायक्लॉनची, चक्रीवादळ कसं असेल, तीव्रता जी आहे सिग्नल छोट्या सिस्टीमसाठीच नाहीये, म्हणजे मोठं सिव्हिअर अशा पद्धतीचं चक्रीवादळ होण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरामध्ये. आता ट्रॅक कसा असेल तर शक्यता जास्त आहे सुरुवातीला उत्तर पश्चिम दिशा, संभाव्य ओडिशा, पश्चिम बंगाल किंवा बांगलादेशच्या सीमेवर वरती या ठिकाणी जाण्याची शक्यता आहे. पण लक्षात ठेवणं आवश्यक आहे, 1 महिना आधी अचूक ट्रॅक हा सांगता येणार नाहीये. थोड्या दिवस अगोदर ट्रॅक आपल्याला समजून येईल. CFS मॉडेलमध्ये मजबूत प्री सिस्टीम सिग्नल हा दिसून येत आहे. 11 ते 18 मे हा कालावधी महत्त्वाचा असून त्या संदर्भात पुढच्या 10 ते 15 दिवसामध्ये अजून अपडेट आपण देणार आहोत. अजून इतर मॉडेल्स जे आहेत GFS, ECMWS या सध्या कन्फर्मेशन देतील 10 ते 15 दिवसामध्ये, ते सुद्धा उपलब्ध होईल, आणि पुढील अपडेटमध्ये ते सुद्धा अजून चित्र जे आहे स्पष्ट होईल. तर अशा पद्धतीने अरबी समुद्रामध्ये त्याचवेळी बंगालच्या उपसागरामध्ये दोन्ही ठिकाणी मे महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये सिस्टीम बनण्यास अनुकूल वातावरण आहे, आणि चक्रीवादळ बनण्याची सगळ्यात जास्त शक्यता आहे. या संदर्भात आपण पुढे सुद्धा अपडेट जे आहे देणार आहोत. सगळ्या महत्त्वाच्या अपडेट अशाच मिळवण्यासाठी महाराष्ट्र हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.